नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे रागिनी भूमीला म्हणत असते, काय ग भूमी, तू तर त्या संकर्षणचीच बाजू घेणार ना, कारण तू प्रेमात पडलीस ना त्याच्यामुळे तू आता त्याचीच बाजू घेऊन आमच्याबरोबर बोलणार. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आत्या प्लीज, मला असं काही म्हणायचं नव्हतं. उलट तू ह्या सगळ्या विषयाला एक वेगळं वळण देतेस आणि ते तू देऊ नकोस. मला असं काही म्हणायचं नव्हतं. माझ्या मनातसुद्धा असा विचार आला नव्हता. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे भूमी, तू जर म्हणतेस ना की संकर्षण निर्दोष आहे म्हणून, मग तसे पुरावे दे. संकर्षण निर्दोष असल्याचे पुरावे दे ना तू, मग आम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू. तेव्हा भूमी म्हणत असते की ठीक आहे, देईन मी पुरावे संकर्षण निर्दोष असल्याचे, कारण त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. ते एक उत्तम डॉक्टर आहेत. तेव्हा आकाशला हसायला येतं. आकाश हसायला लागतो आणि म्हणतो, भूमी, कालपर्यंत तू हा कॉन्फिडन्स माझ्या बाबतीत दाखवायचीस आणि आता त्या संकर्षणच्या बाबतीत दाखवतेस. पण भूमी, मी तुला एक गोष्ट सांगतोय, त्या संकर्षणचं चुकलंय. त्याच्यामुळेच कोलतेचा जीव गेलाय. आणि जर तुझ्याकडे काही पुरावे नसतील ना मला दाखवायला, तर एक गोष्ट मी तुला आत्ताच सांगतो, तो तुझा सो कॉल्ड नवरा आहे ना संकर्षण, त्याचं मेडिकल लायसन्ससुद्धा मी रद्द करू शकतो. मी त्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट करेन आणि त्याचं मेडिकल लायसन्ससुद्धा मी रद्द करेन. जर त्याने इथे जाणून बुजून हलगर्जीपणा करून जर त्याने कोलतेचा जीव घेतला असेल ना, सोडणार नाही मी त्याला, असं इथे आकाश रागाच्या भरामध्ये म्हणत असतो. तर इथे वरुण आलेलाच असतो. वरुण म्हणत असतो, संकर्षण, अरे एवढ्या वर्षांमध्ये एक पेशंट दगावलाय, तर एवढं का टेन्शन घेतोयस तू, एवढा का तू स्वतःला त्रास करून घेतोयस. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, कारण वरुण कसं आहे ना, तो पेशंट का गेलाय मला खरंच कळत नाही आहे. तो स्टेबल होता, तो बरा झाला असता आणि अचानकपणे त्याचा मृत्यू होतो आणि त्या सगळ्याचा आरोप माझ्यावरती येतो, त्यामुळे मला टेन्शन आलं आहे. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की इथे एका डॉक्टरांचा फोन आला होता. MHJ हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत ना, तिथून फोन आला होता मला. मी फोन स्विच ऑफ झाला म्हणून चार्जिंगला लावला होता. तेव्हा इथे संकर्षण आपला मोबाईल घेतो, तर लगेच इथे दीपक म्हणत असतो की चल रे फोन कर. तेव्हा डॉक्टर म्हणतात, पण फोन लागतच नाही आहे. दीपक म्हणतो, कर, परत कर. तेव्हा परत फोन केल्यानंतर इथे आता फोन लागलेला असतो. तेव्हा संकर्षण इथे फोन उचलतो. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की डॉक्टर संकर्षण, अहो काल तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे काही कळलं ती न्यूज मला समजली आणि त्यासाठीच मी तुम्हाला फोन केला आहे. जे काही घडलं ते वाईटच होतं. म्हणजे तुमच्या हातून असं कधी घडलेलं नाही आहे आणि आतासुद्धा तुमची काही चूक नसेल याची मला खात्री आहे. मी आहे तुमच्याबरोबर. तेव्हा संकर्षण म्हणतो, थँक्यू डॉक्टर. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात, अहो तो कोलते पेशंट ना, कोलते पेशंट आधी माझ्या इथे आला होता, पण नंतरला आकाश महाजन म्हणाले की नाही नाही, आम्हाला इथे या पेशंटला ठेवायचंच नाही आहे आणि लगेचच घेऊन तुमच्या हॉस्पिटलला आला. आम्ही ट्रीटमेंट सुरू केली होती, पण आकाश महाजन यांनी खूपच जास्त घाईघाईने कोलते पेशंटला तुमच्या इथे ॲडमिट केलं आणि मग नंतर हे सगळं घडलं. काय घडलं, कसं घडलं, हे आम्हाला काही कळत नाही आहे. बरं चला फोन ठेवतो. आणि इथे आता त्यांनी फोन ठेवलेला असतो. त्यानंतर इथे दीपकने ही बातमी लगेचच रागिनीला पाठवलेली असते की आपल्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी ठरत आहेत. तेव्हा वरुण म्हणतो, काय झालं. तेव्हा इथे आता बाकीचं काम हे वरुण करणार असतो, कान भरायचं. दीपकने त्याचं काम केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण म्हणत असतो, अरे MHJ हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन होता. ते म्हणत होते की कोलते पेशंटला आधी त्यांच्या इथे ॲडमिट केलं होतं आणि त्यानंतरला आकाशने फोर्सफुली त्या पेशंटला माझ्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. पण असं का केलं असेल त्याने. तेव्हा वरुण म्हणत असतो, आकाश महाजन याने जाणून बुजून तर कोलतेला तुझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं नसेल ना, कारण त्याला हे प्रकरण तुझ्यावरती शेकवायचं होतं म्हणून. तेव्हा संकर्षण म्हणतो, नाही नाही वरुण, आकाश असं का करेल. तेव्हा वरुण म्हणतो, का नाही करू शकणार, आकाश असं का करू शकणार नाही. अरे साधी गोष्ट आहे, कळत नाही आहे का तुला संकर्षण. अरे त्याची बायको म्हणजे आपली बायको दुसरं कुणाकडे म्हणजे तुझ्याकडे येऊन राहते, ती आता तुझी बायको आहे, हे त्याला पचनी पडत नसेल ना, आणि म्हणूनच तुझ्यावरती राग काढायचा म्हणून त्याने हे सगळं घडून तर आणलं नसेल. म्हणजे बघ ना, कोलतेला जबरदस्ती तुझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घ्यायची मग काय गरज होती. तेव्हा इथे संकर्षणसुद्धा आता विचार करायला लागतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा आणि रागिनी आपल्या रूममध्ये येतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई बघताय ना तुम्ही, भूमी आणि आकाशमध्ये भांडण चालले आणि ते सुद्धा कुणामुळे, तर इथे भूमीच्या दुसऱ्या नवऱ्यामुळे.
इथे संकर्षणमुळे या दोघांमध्ये भांडण सुरू आहे. मला बघताना इतकं हसायला आलं होतं म्हणून सांगू. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, काय कधी होईल ना, काही सांगता येत नाही. आणि रागिनीसुद्धा हसत असते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई तुम्हाला वाटतं तेवढी मूर्ख नाही आहे मी. आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आता तुम्ही बाहेर काय करून आलायत? तेव्हा रागिनी म्हणते, काय गं, काय करून आली आहे मी? तेव्हा पौर्णिमा म्हणते, मला माहिती आहे ना, तुम्ही एक चेक इथे कमी रकमेचा भरला आणि आकाशकडून एक दुसरा चेक साईन करून घेतला आहे. पण जो दुसरा चेक आहे ना, तो तुमच्या अकाउंटमध्ये जाणार, बरोबर ना? तेव्हा रागिनी म्हणते, हो अगदी बरोबर, हा दुसरा चेक माझ्याच अकाउंटला जाणार आहे. हीच तर गंमत असते गं. इथे आकाशला आहे ना सहजरित्या फसवता येतं. पण हे सगळं त्या भूमीच्या समोर झाले. त्या भूमीच्या समोर ही गोष्ट व्हायला नको होती, म्हणून मी परत जात होते. तर आकाशने मला बोलावलं आणि त्या भूमीच्या समोरच चेकवरती सह्या केल्या आणि तिथेच आमचं बोलणं झालं. तेव्हा ती भूमी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकते. तेव्हा इथे प्रेक्षकांना बोलत असताना इथे आता भूमी आलेली असते. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा दोघी जणी खूपच जास्त घाबरतात. तेव्हा इथे रागिनी आता हिच्या तर चेहऱ्याचा रंगच उडतो. तेव्हा भूमी तिथे येते आणि म्हणत असते, काय झालं, तुम्ही दोघीजणी माझ्याकडे अशा काय बघताय आणि तुमच्या दोघींचा चेहरा काय एवढा पांढरा फुट्ट पडलाय? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, ए तू इथे काय करतेस ग? आता बाहेर तुझं भांडून झाले म्हणून आता इथे आमच्याबरोबर भांडायला आली आहेस का? तेव्हा भूमी म्हणते, ए तू गप्प बस ग, जास्त बोलू नकोस, कळलं ना? तुझा हा शहाणपणा आहे ना, तो यांच्यासमोर दाखवायचा, माझ्यासमोर नाही, कळलं तुला? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, हे बाई इथे काय काय चाललंय काय तुझं? तू कशाला आली आहेस इथे, सांग बरं मला, काय काम काय तुझं इथे? तेव्हा भूमी म्हणते, माझं जे काही काम आहे ना, ते मी आता तुम्हाला दाखवते ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी तिच्या हातातून इथे चेक ओढून घेते. दोन्ही चेक आता रागिनीच्या हातातून ती ओढून घेते आणि जो ब्लँक चेक असतो त्याच्यावरती नाव टाकायला जाते. तेव्हा इथे रागिनी म्हणते आणि म्हणते की, हे भूमी काय करतेस काय गं तू? त्या चेकवरती कुणाचं नाव लिहितेस? काय करतेस तू भूमी? आणि इथे रागिनी आता भूमीचा हात पकडायला जाते. तेव्हा भूमी तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, लांब राहायचा, लांब राहायचं. आणि मी जे काही करते ना, ते आकाशसुद्धा करणार होता, तेच मी करते, काळजी करू नका. आणि तुमची ही ताकद आहे ना, ती माझ्यासमोर दाखवू नका, कळलं तुम्हाला? नाहीतर या ताकदीमध्ये आहे ना, मीच तुमच्यावरती भारी पडेन, कळलं का? आणि ती आता रागिनीला धक्का देते आणि बाजूला करते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हे तू का का आलीस इथे? तू गप्प बस बरं, बाहेर हो. तेव्हा इथे भूमी म्हणते, गप्प बसलीस का तू? जास्त बोलू नकोस हां माझ्यासमोर, तिकडे लांब उभं राहायचं आणि जे काय बोलायचं आहे ना यांच्याबरोबर बोल, कारण तुझी अक्कल यांच्या एवढीच मर्यादित आहे. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते, भूमी तू थांबा आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी. आणि तिच्याकडे ती आता रागाने बघत असते, तिला बोट दाखवत असते. तेव्हा भूमीसुद्धा तिच्याकडे आता नजर रोखूनच बघते. त्यानंतर ती म्हणते, आत्या अहो कशाला काळजी करताय? या चेकवरती ज्याचं नाव हवं होतं त्या व्यक्तीचंच नाव आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, कुणाचं नाव लिहितेस तू? स्वतःचं लिहितेस की त्या तुझ्या नवऱ्याचं संकर्षणचं नाव लिहितेस? तेव्हा इथे आता भूमीला राग येतो. भूमी म्हणते, बघ तुझी जेवढी लायकी आहे ना, तू तेवढाच विचार करणार गं, तू पुढे जा जरा, पुढचा विचार कर. तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते की या चेकवरती मी मिसेस कोलते असंच नाव लिहिलं आहे आणि त्यांचंच नाव हवं आहे ना याच्यावरती. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, जे आकाशने केलं असतं तेच मी केलं आहे, मग तुम्हाला इतका राग काय येतोय रागिनी आत्या? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, रागिनी आत्या अहो तुमचे हे गेम प्लॅन, तुमचे हे डावपेच मला कळत नाही असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही काय केलं? आधी तुम्ही अकाउंटंटला फोन केलात आणि कमी रकमेचा चेक तयार करून घेतलात, त्याच्यावरती आकाशची तुम्ही सही घेतलीत आणि मग आकाशला सांगितलं. अरे मी पण तोच विचार केला, इतक्या कमी रकमेचा चेक द्यायचा, म्हणून तुम्ही एका दुसऱ्या ब्लँक चेकवरती आकाशची सही घेतलीत. आणि मग आता ऑब्व्हियस आहे ना, त्या इथे चेकवरती जर मिसेस कोलतेचं नावच नाही आहे तर तो चेक त्यांच्या अकाउंटला कसा काय जाणार, बरोबर की नाही? आणि मग हा चेक तुम्ही तुमच्या अकाउंटला टाकला असता, त्याच्यावरती तुमचं नाव टाकून, आणि हा मिसेस कोलते यांच्या अकाउंटला गेला असता आणि मग भरपूर रक्कम ही तुमच्या अकाउंटला आली असती ना. पण आता आकाशला कुठे कळलं असतं? आकाश कुठे बघणार आहे की किती मिसेस कोलते यांच्या अकाउंटला रक्कम गेली आहे ती? तो तर काय बघणारच नाही. मग तुम्हाला इतके पैसे आता हडपता आले असते, पण मी ते होऊ दिलं नाही, बरोबर की नाही?
तेव्हा इथे रागिनी म्हणते, थांब, मी आत्ताच्या आत्ता आकाशला जाते आणि सांगते तू किती आगाऊपणा करते असते. तेव्हा भूमी म्हणते, जा ना, जा, प्लीज जा आणि सांगा आकाशला मी काय केलं आहे ते. तेव्हा इथे रागिनी आता गप्पच बसते. भूमी म्हणते, जाऊन सांगा ना आकाशला की मी इथे चेकवरती मिसेस कोलते यांचं नाव लिहिलं आहे म्हणून. जाऊन सांगा, मला पण आता बघायचंच आहे तुम्ही आकाशला काय आणि कसं सांगता ते. तेव्हा इथे तुम्ही आकाशला हे सांगणार आहात का की कसं तुम्ही दुसरा चेक स्वतःच्या अकाउंटला टाकत होता आणि तो मी तुमचा प्लॅन फ्लॉप केला, असं सांगणार आहात तुम्ही. तेव्हा भूमी म्हणते, रागिनी आत्या, कसं आहे ना, मी जे केलं आहे ना ते आकाश करणार होता तेच मी केलं आहे आणि जे तुम्ही करणार होतात ना ते मी तुम्हाला करू दिलेलं नाही आहे. मग आता तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही आकाशला जाऊन सांगणार आहात की त्याला जे करायचं आहे, जे मी केलं आहे तेच तुम्ही त्याला जाऊन सांगणार आहात. तेव्हा इथे आता रागिनी म्हणते, भूमी, जास्त बोलू नकोस, कळलं ना. आता काय गं तुझं आहे, सांग ना, काय आहे इथे. गेलीस ना लग्न करून त्या संकर्षणकडे, मग आता काय येतेस या घरामध्ये, का आम्हाला त्रास देतेस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, रागिनी आत्या, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, जरीसुद्धा मी आकाशला सोडून गेले असले तरीसुद्धा मी त्याला अजून वाऱ्यावरती सोडलेलं नाही आहे आणि हे घर, ही माणसं अजूनही माझी आहेत आणि ह्या घरावरती, या प्रॉपर्टीवरती, ह्या पैशांवरती, पैवरती माझ्या क्षितिजाचं नाव आहे, माझ्या क्षितिजाचा हक्क आहे, कळलं तुम्हाला. त्याच्यामुळे मी इथलं काहीही कुणालाही लुबाडू देणार नाही आहे, कारण या सगळ्यावरती फक्त आणि फक्त माझ्या क्षितिजाचा हात आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचा जो काही प्लॅन आहे ना तो मला कळत नाही आहे असं समजू नका. कोलतेला संकर्षणच्या हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेलं होतं, फोर्सफुली, नाहीतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना नेता आलं असतं ना. पण नाही, बरोबर संकर्षणच्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोलतेला घेऊन गेलात. त्यानंतरला त्याच्या बायकोला भडकवलात, काही लोकांना, गुंड लोकांना मुद्दामून तिथे पाठवलात आणि आता तर काय, संकर्षणच्या मेडिकल लायसन्सपर्यंत तुम्ही पोचलात, बरोबर ना. हे सगळं तुम्ही घडून आणताय हे मला कळत नाही असं वाटतंय तुम्हाला. तेव्हा रागिनी म्हणते, वा भूमी वा, म्हणजे आता गोष्टी हातातून निघून गेल्यात, निसटून गेल्यात, तर हे सगळं प्रकरण तू माझ्यावरती शेकणार आहेस का. म्हणजे चुकी केली आहे तुझ्या संकर्षणने, त्या कोलतेचा जीव घेतला आणि आता नाव घेतेस माझ्यावरती. तेव्हा भूमी म्हणत असते, अजिबात नाही. कसं काय कोलते अचानक गेला, म्हणजे जेव्हा संकर्षणने ऑपरेट केलं होतं तेव्हा तर तू स्टेबल होता आणि अचानकपणे त्याचा जीव काय जातो, मॉनिटर बंद काय होतो, बरोबर ना. अहो, तुमचे हे गेम प्लॅन मला कळत नाही असं वाटते तुम्हाला. एक इंजेक्शन देण्याच्याच आधी कोलत्यांचा जीव जातो आणि त्याच्या बायकोला तुम्ही समजवायला गेलेला सोडून तिला तुम्ही भडकवलात, ह्या गोष्टी बारीक सारीक तिला सांगितल्यात. तेव्हा इथे आता रागिनीला चांगलंच भूमीने ओळखलेलं असतं. भूमी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काय तुम्हाला करायचं आहे ते करा. संकर्षण निर्दोष आहेत आणि मी हे सिद्ध करणारच की ते निर्दोष आहेत म्हणून, त्यांनी काही केलेलं नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, जा ना, मग मी याच्यामध्ये काय केलं आहे, काय नाही केलं आहे ते शोधून काढ, जा, माझ्या विरोधात तुला काय सापडते का ते बघ. तेव्हा भूमी म्हणत असते, रागिनी आत्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या सगळ्याचा शोध घेणार आहे, अगदी मुळाशी जाणार आहे आणि इथे डीपमध्ये जाऊनच हे प्रकरण मी स्वतः हाताळणार आहे. आणि जर या प्रकरणाबरोबर तुमचा काही संबंध असेल ना तर मी मात्र तुम्हाला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमीने रागिनीला चांगलीच इथे धमकी दिलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, मला धमकी देते, मला धमकी देऊन गेली ही भूमी, सोडणार नाही आहे मी तिला, असं इथे आता रागिनी रागाने बोलत असते. तेव्हा इथे वरून म्हणत असतो संकर्षण, अरे बघतोयस ना, आता भूमी महाजनांची सून होती, आकाशची बायको, ती त्यांचा मान होती, त्यांची इज्जत होती. अचानकपणे तू तिला तुझ्या घरी घेऊन आलास आणि आता ती तुझी बायको आहे. त्याच्यामुळे त्या लोकांना ही गोष्ट पचनी पडत नसेल ना. आकाशने जर तुझ्यावरती राग काढण्यासाठी हे सगळं केलं असेल तर, म्हणजे भूमीचा तुझ्याकडून बदला तो नक्कीच घेईल असं मला वाटतंय. नाहीतर मग कोलतेला दुसरीकडे न नेता आकाशने तुझ्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला का सांगितलं. आणि तू म्हणत होतास ना की ती रागिनी आत्या त्याची, ती जेव्हा त्या कोलते वहिनींबरोबर बोलायला गेली त्याच्यानंतरच कोलते वहिनी भडकली, चिडली, म्हणजे त्या रागिनी आत्यानेच काहीतरी भडकवलं असेल तिला, बरोबर की नाही. अरे हे सगळं आकाशच्या सांगण्यावरूनच रागिनी आत्या करत असेल, मला कळते ना सगळं. अरे सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत, तुझ्या लक्षात का येत नाही. अरे ती लोकं अचानकपणे तुला मारायला येणं, कुठलेही रिलेटिव्ज असू दे,
ते लोक अचानकपणे डॉक्टरवरती हल्ला करत नाही, त्याची सिच्युएशन समजून घेतात. आणि ते सुद्धा कोलते एक सामान्य माणूस होता. त्याच्या पाठीमागे ना कुठला पॉलिटिशियनचा हात होता, ना कुठल्या श्रीमंत माणसाचा. मग त्या कोलतेची फॅमिली इतकी सामान्य आहे, मग ते अचानकपणे इथे लोक येऊन मारू शकतात, तुझ्यावरती हात उगारू शकतात. असं होऊ शकत नाही. जोपर्यंत कुणीतरी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही ना, तोपर्यंत त्या लोकांची हिंमतच होत नाही डॉक्टरवरती हात उचलायची. म्हणून मला असं वाटतंय की आकाशने स्वतः या गोष्टीकडे लक्ष घातलंय तुला फसवण्यासाठी. त्यामुळे इथे आकाशच्या सांगण्यावरूनच रागिनी पटवर्धन हे सगळं करत असतील असं आता सांगितलेलं असतं, ते म्हणजे संकर्षणच्या मित्राने, वरुणने. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विवेक सरांच्या ऑफिसमधून त्यांचा पिऊन आलेला असतो. तो म्हणत असतो की सर, मला इथे विवेक सरांनी पाठवले, मी त्यांचा स्टाफ मेंबर आहे, तुम्हाला हे लेटर द्यायला सांगितले. तेव्हा इथे संकर्षण ते लेटर वाचतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा वरुण म्हणत असतो, काय झालं संकर्षण? तेव्हा संकर्षण म्हणतो की विवेक सरांच्या ऑफिसमधून लेटर आले, तर इथे आता काही दिवसांसाठी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं लायसन्स मला आता रद्द करायला सांगितले. म्हणजे मी माझ्या लायसन्सचा वापर करू शकत नाही आहे आणि त्यानंतरला माझ्यावरती चौकशीसुद्धा बसणार आहे, असं आता संकर्षण सांगत असतो. तेव्हा वरुण म्हणतो, बघितलंस ना, हे सगळं कारस्थान त्या आकाश महाजनने केले, बदला घेतोय तो तुझ्याकडून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता क्षितिजाला खेळवत असते. ती म्हणत असते की क्षितिजा, मला तुझी खूप आठवण येते. तेव्हा मानसी म्हणते, हो ना, आज बघा क्षितिजा किती खुश आहे, क्षितिजाची आई आली आहे ना, बरोबर की नाही? तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, मला असं वाटतंय क्षितिजापेक्षा क्षितिजाची आईच खूप खुश आहे, बघ ना ताई किती खुश झाले. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ना, मला क्षितिजाची खूपच जास्त आठवण येते. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो की मला असं वाटतंय घरातलं म्हणजे आनंदाचं आपल्या समीकरणच बदललं आहे. आणि आकाश म्हणतो की ते आनंदाचं समीकरण फक्त आणि फक्त क्षितिजामुळे बदललेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा ही घरी आल्यामुळे घरातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं असतं. तेवढ्यातच इथे आकाशला फोन येतो विवेक सरांचा. तेव्हा विवेक सरांनी सांगितलेलं असतं की उद्या आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येणार आहे आणि त्याचबरोबर संकर्षणवरती चौकशीसुद्धा बसणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, कोलत्यांच्या बाजूने मीच येणार आहे. आणि इथे त्यांचं बोलणं झाल्यानंतर आकाश म्हणत असतो की उद्या कोलत्यांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येणार आहे. आणि त्याचबरोबर इथे आता आकाश म्हणत असतो की रिपोर्ट तर येणारच आहे, पण संकर्षणवरती इथे मेडिकल चौकशीसुद्धा बसणार आहे. तेव्हा इथे भूमी एक शब्दसुद्धा बोलत नाही. भूमी म्हणते, ठीक आहे, मी आता निघते. आणि ती इथे क्षितिजाला पाळण्यामध्ये ठेवते आणि ती आकाशला म्हणत असते की आकाश, मला तुझ्याशी बोलायचं आहे. इथे भूमी म्हणत असते, आकाश, हे बघ, संकर्षण पण खूप चांगले माणूस आहेस आणि तूसुद्धा खूप चांगला माणूस आहेस. हे बघ, तू जे काही करतोयस त्यांच्यावरती तू कंप्लेंट वगैरे केलीस ती प्लीज तू मागे घे. कारण का, संकर्षण खूप चांगले डॉक्टर आहेत, ते जाणून बुजून असं कधीच करू शकत नाही. तू आहे ना, तुझ्या मनाचा आवाज ऐक. तुला कोणी तिसऱ्या व्यक्तीने काहीतरी सांगितलं आहे म्हणून तुला इतका मोठा टोकाचा निर्णय घ्यायची गरज नाही आहे. तू सामंजस्याने सुद्धा विचार करून निर्णय घेऊ शकतोस ना. हे बघ आकाश, डॉक्टर संकर्षण हे कुणावर तरी पर्सनल राग काढायचा आहे म्हणून ते एखाद्या पेशंटकडे दुर्लक्ष करू शकतात, असं अजिबात होऊ शकत नाही. म्हणून मी तुला सांगते, प्लीज ही तक्रार मागे घे. झालंच तर स्वतःच्या मनाचं ऐक, स्वतःच्या डोक्याने विचार कर, कुणाचं काही ऐकायची गरज नाही आहे तुला. आणि अजून एक गोष्ट, उद्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे ना, त्याच्यामध्ये काहीच येणार नाही आहे, कारण संकर्षण निर्दोष आहेत. तेव्हा इथे आता संकर्षण आलेला असतो आणि तो म्हणतो की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काहीच येणार नाही जर ते मॅनेज झाले नाही तर. जर ते मॅनेज नाही झाले तरच ते रिपोर्ट नॉर्मल येतील, असं इथे आता संकर्षण म्हणत असतो. संकर्षणला तिथे बघून आकाशची पूर्ण फॅमिली आता इथे डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत असते. भूमीलासुद्धा आश्चर्य वाटतं आणि इथे आकाश आणि संकर्षण दोघेजण एकमेकांकडे रागाने बघत असतात. दोघांचा पुन्हा एकदा आमना सामना हा झालेला असतो. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो की हे सगळं तू मुद्दामून घडून आणलेस ना, तू मुद्दामून कोलतेला माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंस, बरोबर ना? आणि जर मी खोटं बोलत नाही आहे
तर घे तुझ्या मुलीची शपथ, क्षितिजाची शपथ घे. मी माझ्या ओजेची शपथ घेतोय की मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, तू तुझ्या मुलाची, तुझ्या ओजेची खोटी शपथ घेऊ शकतोस, मी माझ्या बाळाची शपथ नाही घेऊ शकत. तेव्हा संकर्षण म्हणतो, काय म्हणालास तू? आणि इथे संकर्षण आता आकाशची कॉलर पकडतो. तेव्हा इथे आकाश संकर्षणची कॉलर पकडतो. दोघांमध्ये इथे आता भांडणं सुरू होतात. तेव्हा इथे भूमी दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते काही ऐकायला तयार नसतात. त्या दोघांचं भांडण सुरू असतं आणि इथे रागिनी त्यांच्याकडे बघून हसत असते, कारण रागिनीला तेच हवं असतं. त्या दोघांमध्ये भांडण झालेलं हवं असतं. आणि तेव्हा इथे आता संकर्षणला भूमी बाजूला करत असते, आकाशला बाजूला करत असते, पण दोघेही अजिबात ऐकायला तयार नसतात.